साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी साजरी होते. सांगलीत त्यानिमित्तानं ती मोठ्या जल्लोषात साजरी केली जात असते. त्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात येते. परंतु यावर्षी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये 2 फळ्या निर्माण झाल्या होत्या. दोन्ही फळ्यांनी आपापली उत्सव समिती स्थापन केली. अध्यक्षपदी अभिमन्यू भोसले, शेखर मोहिते, उपाध्यक्षपदी जितेंद्र वायदंडे आणि संदीप सनदी यांची, तर खजिनदारपदी कपिल आवळे, सहखजिनदारपदी अमोल सदामते यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नूतन अध्यक्षांनी आपल्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. सर्वात पूर्ण घ्या, आता पोरं पण घ्या. हो या सगळे गायकवाड आहेत. त्याला घ्या, त्याला घ्या. सारखं हसत राहा. लोक ठीक आहे. हो काही बघत काय बसताय. हे महत्वाचं आहे, मोर्चा महत्वाचा नाही. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा संविधान निर्माता शिवाजी महाराज की जय. वीर लहुजी वस्तादांचा जय. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा जय. माता रमाईंचा जय. माता जिजाऊंचा जय. एक ऑगस्टला साहित्यरत्न शिवशाहीर लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. दरवर्षाप्रमाणे आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ पुष्पराज चौकात भाऊराव पाटलांच्या पुतळ्याच्या समोर दरवर्षी आम्ही सर्व मातंग समाजाची लोक, इतर समाजाची लोक एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे जयंती घेत असते. याही वर्षी आम्ही या ठिकाणी जयंती भरगच्च कार्यक्रमाने घेणार आहोत. मध्यंतरीच्या काळात काही गैरसमजामुळं 2 गट पडण्याचा प्रयत्न झाला होता, पण तसं काही झालं नसल्या कारणाने एक सतीश मोहिते अध्यक्ष एका गटातून, दुसऱ्या गटातून अभिमन्यू भोसले दुसऱ्या गटातून असं अध्यक्ष झालं होतं. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून समाजाला कुठल्याही दावणीला न बांधता आम्ही अर्जुन कांबळे यांचे अध्यक्ष म्हणून सगळ्यांनी मिळून एकमतानं अध्यक्ष म्हणून निवड केल्या. त्या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, जागतिक कीर्तीचे साहित्य, थोर शिवशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची आज विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून आजचा कार्यक्रम आयोजित केला. काही दिवसापूर्वी या जयंती विषयी काही निर्माण झालेली परिस्थिती सर्वांनी विसरून दोन्ही गटाचे अध्यक्ष, सर्व ज्येष्ठ लोक, मातंग समाजाचे कार्यकर्ते यांनी मिळून एक बैठक घेऊन दोन्ही समिती विसर्जित करून नवीन समिती निर्माण करण्यात आली. खरोखर सांगायला मला अत्यंत आनंद होतोय की बाबा सर्व समाजानं एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि मी अर्जुन नेताजी कांबळे परत एकदा अध्यक्षपदाचा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवून मला त्या पदाची
कार्यभार सांभाळण्याचा व इथून पुढे 1 वर्ष काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी या समाजाचा लाख लाख धन्यवाद मानतो. असलेला अण्णाभाऊंचा जो पुतळा आहे आणि या समता भूमीमध्ये ही जयंती मोठ्या प्रमाणात समाज बांधव या ठिकाणी साजरी करणार आहेत. तर खरं वास्तविक सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असतानाही याच जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊंना पुत्र उपेक्षित ठेवलं चाललंय अशी भावना समाज बांधवांची आणि बहुजन समाजाची या ठिकाणी निर्माण झालेली आहे.